नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील विधानसभा निवडणुकीला 3.5 वर्ष अद्याप शिल्लक आहेत। असं असतानाच राजकीय स्पर्धा आतापासूनच सुरू झाली आहे। विधानसभेसाठी एकनाथ शिंदे यांनी बजेचे राजकारण सुरू केले आहे। म्हणूनच पंढरपुरात भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांना पक्ष प्रवेश देण्यात येत आहे। एकनाथ शिंदे यांनी आतापासूनच टार्गेट विधानसभा लक्ष ठेवले आहे। पंढरपुरात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आलेले भगीरथ भालके अनिल सावंत यांनी थेट विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे। 2029 सालचा पंढरपूरचा आमदार शिंदेंच्या विचाराचा होईल अशी घोषणा भालके यांनी केली आहे। त्यामुळे पंढरपुरात राजकीय चुरस आतापासूनच सुरू झाली आहे। पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हे भाजपचे आहेत। माहितीत ही जागा भाजपाकडे आहे। अशा परिस्थितीत मागील विधानसभा निवडणुकीत 1,15,000 इतके मते घेणारे भगीरथ भालके आणि मागील निवडणुकीतच 3 नंबरची मते घेणारे अनिल सावंत हे दोघेही एकत्र येऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत। या दोघांच्या मतांची गोळाबेरीज करून शिवसेनेच्या पारंपरिक मतांची आकडेवारी पाहिली तर निश्चितच विद्यमान भाजप आमदारांच्या विजयी मतापेक्षा जास्त आहे। त्यामुळे सहजासहजीच्या एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात थेट विधानसभेची तयारी या दोन्ही नेत्यांना जवळ करून सुरू केल्याचे स्पष्ट होत आहे। राज्यातील राजकीय गणितामध्ये भाजपाला सक्षम पर्याय म्हणून एकनाथ शिंदे यांची शिवसेना पुढे येत आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पंढरपुरात भालके आणि सावंत गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहे। यातूनच महाराष्ट्रातील विधानसभेची प्रत्येक मतदारसंघात शिंदे यांनी स्वतंत्र तयारी केल्याचे दिसून येत आहे। याचाच भाग म्हणून पंढरपुरात भालके आणि सावंत या दोन मोठ्या नेत्यांना प्रवेश देत विधानसभेचे बेरजेचे राजकारण एकनाथ शिंदे यांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।